छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी आरमार संघटनेच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त नॉर्थ कोर्ट मैदान येथे शिवशंभू गर्जना या फोक मराठी कॉन्सर्टचं उद्घाटन आयोजन करण्यात आलं। महाराष्ट्रात सध्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या स्मृतिगीतांनी अभिजित जाधव आणि अमू जाधव या भावंडांच्या शिवशंभू गर्जना या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। या निमित्तानं नॉर्थ कोर्ट मैदानावरती शिवभक्तांची शिवशंभू गर्जना ही लक्ष वेधून घेतले। छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी माजी उपमहापौर प्रज्ञाकरण काळे, माजी परभणी सभापती राजन पाटील, माजी नगरसेवक गुरुशांत दत्तुरगावकर, उद्योजक मनीष सुरवसे, छत्रपती संभाजी महाराजजी संभाजी आरमार 17व्या वर्धापन दिनानिमित्त गर्जना व हिंदू बहुभाषिक पुरोहित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेणुगोपाल, जिल्हा धाराशिवचे माजी नगरसेवक पिराजी मंजुळे, संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यावेळी उपस्थित होते। संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे या प्रसंगी बोलताना म्हणाले, संभाजी आरमारने सर्वसामान्य जनतेच्या न्यायाची घेतलेली भूमिका यापुढेही अबाधित राहील। संभाजी आरमारची ताकद वाढवणं म्हणजे सर्वसामान्य माणसांची ताकद वाढवणार आहे। सत्तेच्या नव्हे तर सत्याच्या जोरावरती संभाजी आरमार सर्वदूर कार्यरत राहणार आहे। दरवर्षी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत। अभिजित जाधव आणि अमू जाधव यांनी सादर केलेल्या शिवगीतांनी तसंच गोंधळ गीते आणि देशभक्तीपर गीतांनी वातावरण शिवमय झालं। यावेळी विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी आणि हजारोंच्या मुखामधून होणारी शिवरायांच्या जय जयकाराच्या गर्जनेनं मैदानावरील प्रत्येक जण मंत्रमुग्ध झाला होता। 2.5 तासाच्या या सादरीकरणामध्ये जाधव बंधूंनी शिवकाळाची अनुभूती दिली। वाद्यवृंदांनी देखील बहारदार सादरीकरण केलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष अनंत नीळ, उपजिल्हा प्रमुख राजेश पाटील, उपशहर प्रमुख रेवण कोळी, राज छक्ता, प्रदीप मोरे, तेजस चौधरी, नारायण मादी आदींनी परिश्रम घेतला।